रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, आपण परिचय करून घेत आहोत दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा. तुम्हाला माहीत आहे का, दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय पुराणातील एक महत्त्वाचा भाग आहे. हे पुराण मार्कंडेय ऋषींनी कथन केल्यामुळे या पुराणाला मार्कंडेय पुराण हे नाव मिळाले. हिंदू धर्मातील जे 18 महापुराण आहेत, त्या 18 महापुराणांपैकी हे एक महापुराण आहे. त्या मार्कंडेय पुराणाच्या अध्याय 81 ते 93 मध्ये आपल्याला हा ग्रंथ समाविष्ट केलेला दिसतो. अर्थात काय तर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्कंडेय पुराणाच्या अध्याय 81 ते 93 मध्ये समाविष्ट आहे आणि त्यामुळेच या ग्रंथाला मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य म्हणून सुद्धा ओळखले जाते. रामकृष्ण हरी.